हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, तुम्ही जर एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करत असाल तर या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक छोटीशी गुड न्यूज आहे. एमपीएससी ग्रुप सी 2025च्या परीक्षेची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे आणि त्यामध्ये स्पेसिफिक जागा आलेल्या आहेत. तर या जागांमध्ये वाढ होणार आहे, त्याच संबंधी हा व्हिडिओ मी बनवत आहे. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, इथे तुम्ही एमपीएससी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025ची जाहिरात बघू शकतात. इथे जाहिरात आहे आणि एक्झाम डेट आपल्याला 4 जानेवारी 2026 दिलेली आहे. आता या डेटचं काय होतं याबद्दल सध्या तरी कुठली इन्फॉर्मेशन नाही आहे, पण यामध्ये जागा वाढणार आहेत हे मात्र नक्की आता झालेलं आहे. एक नवीन संवर्ग जो आहे तो यामध्ये ॲड होणार आहेत. टोटली नवीन संवर्ग आहे का तर नाही, ऑलरेडी याच परीक्षेतील तो संवर्ग आहे. पण गेल्या 2-3 वर्षांपासून या पदाच्या कुठल्याही जागा येत नव्हत्या. याआधी यायच्या तर ते पद म्हणजे ESIचं. ESI म्हणजे एक्साईज सब इन्स्पेक्टर. हे गट क चं पद आहे आणि हे एमपीएससी गट क परीक्षेतून भरले जाते. इथे जसं तुम्ही संवर्ग बघत आहात बघा, तांत्रिक सहाय्यक असेल, उद्योग निरीक्षक असेल, कर सहाय्यक असेल, लिपिक टंकलेखक असेल, त्याप्रमाणेच ग्रुप सी मध्ये अजून काही संवर्ग असतात. त्यातील एक संवर्ग म्हणजेच एक्साईज सब इन्स्पेक्टर. ओके, सो या एक्साईज सब इन्स्पेक्टरची पदं या जाहिरातीमध्ये ॲड होणार आहेत. ते किती ॲड होणार आहेत त्याबद्दल आपण बोलूया. पण त्याआधी बघा, एक ब्रीफ तुम्हाला माहिती देतो. उद्योग निरीक्षकची एकूण 9 पदं या जाहिरातीमध्ये आहेत 2025च्या ग्रुप सीच्या. त्यानंतर तांत्रिक सहाय्यकची 4 पदं आहेत, कर सहाय्यक 73 पदं आहेत, लिपिक टंकलेखक 852 पदं आहेत. अशी एकूण पदे 938 आपल्याला या जाहिरातीमध्ये दिसतात. आता या जाहिरातीमध्ये प्रिलिम झाल्यानंतर देखील प्रिलिमचा रिझल्ट येईपर्यंत तोपर्यंत पदं वाढू शकतात असं आयोग क्लिअरली आपल्याला जाहिरातीमध्ये सांगतो. त्यामुळेच चान्सेस असतात खूप जास्त की पदं ही वाढतात. जसं मागणीपत्र जातं तशी पदं वाढतात. मग आता ESIच्या किती जागा वाढणार आहेत त्यावर आपण बोलूया. बघा, इथे एक PDF आहे. बेसिकली माहितीचा अधिकाराने टाकलेली ही PDF आहे आणि RTI नुसार बघा आता आपल्याला काय माहिती मिळालेली आहे. तर आपण जी माहिती मागितली तर त्या अर्जाच्या अन्वये राज्य उत्पादन शुल्क गट क दुय्यम निरीक्षक या पदासाठी मंजूर भरलेली पदे, रिक्त पदे याची माहिती आपल्याला दिलेली आहे. बघा, पहिला मुद्दा आहे सरळ सेवेतील कोट्यातील एक्साईज सब इन्स्पेक्टर किती पदे रिक्त आहेत. तर रिक्त जागा 130 आहेत अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे. आणि ही जी माहिती आहे मित्रांनो, ती राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडूनच मिळालेली आहे. त्यामुळे ऑफिशियल माहिती आहे. असं कुठलंही वरवर हवेत गोष्टी यामध्ये नाहीत. जे आहे ते ऑफिशियल आहे आणि रिटर्न फॉर्मॅटमध्ये आहे. बघा, यातील हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. एमपीएससीकडे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क 2025 साठी किती पदांचे मागणीपत्र पाठवण्यात आले आहे. तर बघा, या कार्यालयाचे पत्र दिनांक 17/11/2025 अन्वये दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गासाठी 125 पदांचं मागणीपत्र पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारा आयोगाला 125 जागांचं मागणीपत्र गेलेलं आहे दुय्यम निरीक्षक म्हणजेच ESI या पदासाठी आणि ते 2025 साठीच्या ॲडमध्ये ॲड होणार आहेत असं इथे क्लिअरली आपल्याला कळतं. आता ते आयोगावर डिपेंड आहे. आयोग कधी प्रसिद्धीपत्रक किंवा जे शुद्धीपत्रक आहे ते काढतं आणि या जागा ऑफिशियल जाहिरातमध्ये ॲड करतं. तर या 125 जागा या तुमच्या या 938 जागांमध्ये ॲड होतील. म्हणजे बघा, टोटल जागा ज्या आहेत त्या किती होतील, सध्या तरी 1063 जागा या तुमच्या या ग्रुप सी मध्ये टोटल होतील. ओके, सो अशा प्रकारे ही एक गुड न्यूज आहे सर्वांसाठी. कारण एक्साईजच्या जागा जर तुम्ही बघितल्या तर बघा, 2021ला एवढ्याच जवळपास काहीतरी 130 प्लस होत्या. 2022ला होत्या पण त्या खूप कमी होत्या. म्हणजे विदिन 20 तो आकडा होता काहीतरी, आय डोंट नो एक्झॅक्टली, पण होत्या तिथे. आणि 23ला 24ला जागा नव्हत्या. आता 25ला इथं मागणीपत्रामध्ये जसं सांगितलंय किंवा इथं जसं आपल्याला या RTI मध्ये आहे तसं मागणीपत्र गेलेलं आहे, म्हणजे जागा डेफिनेटली येणार आहेत. ओके, सो त्याबद्दल काही चिंता नसावी. सो या जागा ॲड होणार आहेत. ग्रुप सी साठी जे काही ट्राय करत असतील कॅन्डिडेट्स त्यांनी थोडं तयारी आपली वेग वाढवा आणि चांगला अभ्यास करा आणि या 125 जागांसाठी नक्की प्रयत्न करा. खूप चांगली पोस्ट आहे ESI. PSI नंतर मुलांचा ग्रुप सी मध्ये जो प्रेफरन्स असेल तो या ESIला असतो. जर क्लर्क वगैरे इतर पदं बघितली तर ESI या पदाला जास्त अट्रॅक्शन असतं सगळ्यांचं. त्यामुळे सर्वांचं लक्ष या पदांकडे नक्कीच असेल
आय होप तुम्हाला या व्हिडिओतून योग्य माहिती मिळाली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक जॉईन करू शकता. खूप लिमिटेड इन्फॉर्मेशन येते, पण तिथं क्वालिटी इन्फॉर्मेशन येत असते. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.